श्री स्वामी समर्थ श्रोते हो, कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा भावी सेवेकऱ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा करून आजच्या खूप छान आणि सुंदर विषयाला आपण सुरुवात करणार आहोत. श्री स्वामी समर्थ. आजचा अनुभव अगदी हृदयाला पेलवून टाकणारा अनुभव आहेत. कारण एक आईच समजू शकते की जोवर तिला आईपण येत नाही, जोपर्यंत तिच्या गर्भामध्ये अंकुर वाढत नाही, तोपर्यंत तिची अवस्था काय असते हे फक्त एका आईलाच माहिती असतं. आजचा अनुभव अगदी तसाच आहे. अगदी आजवर बऱ्याच अशा सेवेकरी ताईंना बघितलेलं आहेत की ज्यांना खरोखर स्वामी सेवेमुळे त्यांना प्रसादरूपी कन्यारत्न किंवा पुत्ररत्न प्राप्त झालेलं आहेत. आणि त्यांच्याही वाटेला आईचं आईपण काय असते, एक मातृत्व काय असतं हे अनुभवण्याचं त्यांच्याही वाट्याला ते आलेलं आहे. ते सुख आहे. आणि एक विवाह झाल्यानंतर एका स्त्रीला मातृत्वाची ओढ हे लागतेच. आणि त्या मातृत्वामध्ये दडलेला जो काही जिव्हाळा असतो तिची नाळ जी जुळलेली असते त्या बाळासोबत, ते फक्त तिलाच माहिती असतं. तर असाच खूप छान अनुभव ह्या ताईंना आलेला आहे. तर नक्कीच आपण त्या ताईंचा अनुभव आज आपण ऐकणार आहोत. कुठेही व्हिडिओ स्किप न करता आजचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच ऐका. ताई म्हणतात, माझे नाव सोनल पाटील. मी नवी मुंबई येथून आहेत. मला माझा अनुभव सांगायला खूप उशीर झाला, पण काय करू, होत्या काही अडचणी. आणि आज मला जी बुद्धी दिली ती माझ्या महाराजांनीच दिली. ताई म्हणतात, माझ्या लग्नाला 9 वर्ष कंप्लीट झालेली. मी खूप डिस्टर्ब होती. कारण का तर मला प्रेग्नन्सी राहत नव्हती. मला त्या मातृत्वाची जाणीव होत नव्हती. त्यामुळे मी अगदी थकून गेलेले होते, मनाने खचून गेलेले होते. पण मी 6 जानेवारी 2024 ला जो नांदूर शिंगोटे येथे जो मठ आहे प्रदीप दादांचा, तिथं मी संतती प्राप्तीसाठी सेवा घेण्यासाठी त्या मठात गेली. आणि दादांनी मला सेवा दिली आणि सांगितले की ताई 100% बाळ होणार, ते पण 3 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला त्याची चाहूल लागेल. आणि असं जेव्हा दादांनी मला सांगितलं तेव्हा मला खरोखर रडायला आलं. पण सांगायची अशी गोष्ट की मला 6 फेब्रुवारी म्हणजे 6 फेब्रुवारी 2024 लाच रिझल्ट आला. 1 महिन्यामध्येच. आणि 19/9/2024 त्या दिवशी होता गुरुवार. मला जुळी मुलं प्राप्त झाली. एक मुलगा आणि एक मुलगी. पुत्ररत्नही झालं आणि कन्यारत्नही मला प्राप्त झालं. काय म्हणावं काय बोलावं मला काही कळत नाही. पण मी खरोखर प्रदीप दादा यांची आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांची आयुष्यभर ऋणी राहणार आहेत. मी कितीही म्हटलं तरी मी त्यांचे उपकार फेडू शकणार नाही. पण ज्या वेळेला मी त्या मठातून आले त्यावेळेला मी खूप पॉझिटिव्हने आलेले होते की नाही, मला आता दादांनी सांगितलेलं आहे, माझं काम पूर्णपणे होणार. आणि मी तो विश्वासही ठेवला.
आणि ताई म्हणतात की मला दादांच्या रूपामध्ये स्वामींनी मला खूप मोठा प्रसाद दिला आणि मी त्यांची खरोखर कायम आभारी राहणार आहेत. माझी जी डिलिव्हरी होती तीही सुखरूप झाली. महत्त्वाचे म्हणजे मला पूर्ण 9 महिने काहीच त्रास झाला नाही. आणि स्वामींनी ते खरंच प्रदीपदादांच्या स्वरूपात येऊन जणू जसा काही माझा आत्मविश्वास वाढवला आणि जशी होईल तशी माझ्याकडून सेवा करूनही घेतले. आणि प्रसाद रूपामध्ये मला हे दोघं जुळी मुलं प्राप्त झाली. श्रोते हो, खरंच आहे आजचा अनुभव हा खरंच म्हणजे ज्या स्त्रीला मातृत्व नसतं तिच्या वाटेला काय दुःख येतं, त्या काय यातना असतात एक स्त्रीच जाणू शकते. असो, ताईंना जसा अनुभव आला तसा अजून ज्या काही आपल्या सेवेकरी ताई असतील त्यांना नक्कीच येऊ आणि स्वामी समर्थ महाराज त्यांना नक्कीच त्या मठाकडे नेण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये देऊ की जेथे जाऊन त्यांची साक्षात प्रदीपदादाशी भेटगाठ होईल आणि दादांच्या मुखातून त्यांना सेवा मिळेल. तर श्रोते हो, किती छान अनुभव आहे ताईंचा. असो, स्वामी महाराज त्या दोघंही बाळांना खूप खूप आशीर्वाद देऊ आणि ताईंचीही प्रकृती चांगली राहो हीच आपण स्वामीचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या अनुभवाला इथंच विराम देऊया. तुम्हाला जर असेच नवीन अनुभव ऐकायला आवडतील किंवा आजचाही अनुभव तुम्हाला ऐकायला आवडला असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि त्याचसोबत आपल्या बेल आयकॉनचं बटन प्रेस करायलाही विसरू नका आणि आपल्या कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलचे नक्कीच सदस्य व्हा. चला तर श्रोते हो, आजची केलेली सगळी सेवा आपण इथंच स्वामीचरणी अर्पण करूया. पुन्हा नवीन एका कथेसोबत एका विषयासोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.